मित्रांनो, माझं नाव आहे ऋतिक शिवगण. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ब्लॉगर ऋतू 29. तर आज माझा पहिलाच ब्लॉग आहे. आधी शॉर्ट व्हिडिओ टाकायचो, आता याच्या पुढे ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे आजपासून. आज पहिलीच व्हिडिओ आहे. आज कुठे काही जाणार नाही, घरामध्येच आहे. बघूया पुढे काय करायचं ते. आत्ताच सुटलंय, वाजलेत बघा किती. लय लवकर उठलेलं आहे. 1 वाजता 1 म्हणजे 12 वाजता उठलेलं आहे. त्याच्यानंतर आता चहा वगैरे पिलो, आता आंघोळ करणार आहे, फ्रेश वगैरे होणार आहे. त्यानंतर बघूया काय करायचं ते. भेटतो थोड्या वेळात. जातो तो फ्रेश व्हायला, पण त्याच्या आधीच आईशीने माझ्या काम सांगितलं, म्हणजे आईने माझ्या त्याला करायचं आहे. त्याच्यानंतर फ्रेश व्हायला जाणार आहे. काम म्हणजे बघा, इथलं सगळं वरचं खाली काढायचं आहे. त्यानंतर आंघोळीला जाऊया. छोटी उम्र पर बड़ी नजर है, मिल जाएंगे ये हम तुमसे छुपा छुपाई नजर तो आई ना। अब तुम्हारे हाथ हाथ हारे बार करना इनकार बार बार देना साथ। अब तुम्हारे हाथ हाथ हारे बार करना इनकार बार बार देना साथ। सुनना पाए मेरी बात, चुरा के दिल तेरा, हम दूर भागे तेरे बिना। कहे हमसे नाराज रहना, सजाए हम तेरी बारात है ना, सवेरे दिन रात न पाए चैना, सुन लेना। आजचं अर्ध काम झालंय, बाकी काम आहे ते उद्या करू. आणि आता थोडं म्हणजे आता चाललो मी आंघोळीलाच. आणि ही माझी आई आहे, ही मला एकसारखी शिव्या घालत असते. आता आपण मारायला आलोय, तर आपण भेटूया थोड्या वेळात. आता आंघोळीला चाललोय मी. मला मारलं नाही. आता मी आंघोळीला जाणार, त्यानंतर आंघोळ करून आल्यानंतर भेटूया तुम्हाला. उद्या पुढे कुठे जायचं आणि काय नाही ते. तर आता फ्रेश होऊन आलेलं आहे, आंघोळ वगैरे गेली. आणि आई पण आता जेवायला बसलेली आहे बघा. मी पण आता जेवायला बसतोय. जेवण झाल्यानंतर भेटूया आपण थोड्याच वेळात. तर भेटूया नंतर. तर हे कायच जेवल्यानंतर मी काही व्हिडिओ केली नव्हती, डायरेक्ट झोपलो. तर आत्ताच उठलो, वाजलेत बघा 6 साडेसहा वाजायला आलेत. आताच उठलोय मी 6 वाजता. दादा बाबा पण आताच कामावरून आले, ते खायला नाही, मग डोका आणलं नाही. तो आता मस्त वेग खाणार. आणि थोड्या वेळानंतर गाडी घेऊन जरा बाहेर फेरी मारून येणार आहे. भेटूया तिकडेच. ओल्ड इज गोल्ड, बाबांची गाडी. माझी गाडी पण आहे, पण ती कामाला लागते, त्यामुळे बाबांची गाडी करून फिरतोय सध्या तरी. आता चाललोय जरा स्टेशनला, रेल्वे स्टेशनला कुवारगावच्या. तर भेटूया तिकडेच पुढे जाऊन. आपण आलेलो आता रेल्वे स्टेशनला. सोडा पिऊन आल्यानंतर मी काही व्हिडिओ केली नाही, तिथे पण व्हिडिओ केली नव्हती मी दुकानाच्या इथे त्या. त्यानंतर डायरेक्ट घरी गेलो, घरी जाताना पण व्हिडिओ केली नव्हती. आता डायरेक्ट दिदीला आणायला आलो. दिदी आता जॉब करून सुटले, कुवारगावला उतरलं. तर कुवारगावच्या स्टॉपला चाललो आहे. तर दिदीला घरी घेऊन आलोय, जेवण वगैरे झालं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग इथेच संपत आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.